मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवा खुलासा। आरोपीने दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला। कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकूने हल्ला, तपास एटीएस कडे। जिहादी वृत्तीला आरोपीने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान तर पहलगाम सारखंच मीरा रोडमध्ये धर्म विचारून हल्ला, संजय निरुपमांची टीका। कोल्हापुरात 15हून अधिक तरुणींवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देत अत्याचार। आरोपी शाहिद सनदेला अटक। गावकऱ्यांनी लव्ह जिहादचा व्यक्त केला संशय। नाशिकच्या टीसीएस कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणात मलेशिया आणि मालेगाव कनेक्शन समोर। पीडित महिलेचं कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा कट उघड। पुण्यात क्रेडिट कार्ड वसुली एजंट आणि ग्राहकात भर रस्त्यात राडा, एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा। VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत पार्थ पवार मुंबईतून पुण्यात। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कंपनीवर आरोप। रोहित पवारही कंपनीवर ताशेरे ओढत असताना पार्थ पवारांचा मात्र VSRच्या विमानातून प्रवास। पवार कुटुंबियांचं पुण्यात स्नेहभोजन। शरद पवारांकडून रोहित, युगेंद्रसह सर्व कुटुंबाला निमंत्रण। पार्थ पवारही मोतीबागेत शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल। अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी VK सिंगच्या खात्यात 9 कोटी तर दुसऱ्या दिवशी 16 कोटी आले। रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे? शिवाजी कोण होता या पुस्तकाचा वाद बुलढाण्यात पेटला। आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। भोंदूबाबा मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळेला दिलासा नाही। तीनही आरोपींना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी 84% मतदान। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक। संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत। मराठी शिकण्यासाठी रिक्षाचालकांना 100 दिवसांची मुदत। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मोहीम। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। राज्यभरातील हजारो कृषी सेवा केंद्रांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप। खत विक्रेत्यांच्या बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण। मुंबईत KEM हॉस्पिटलच्या नामांतराला हिरवा कंदील। कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक हॉस्पिटल नाव देण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता। मराठवाडा विदर्भाला आज उष्णतेपासून थोडा दिलासा। अमरावतीत तापमानाचा पारा आज 45.2 अंशांवर। आज तापमानाचा पारा 46 अंशांच्या खाली। उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती। ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदे विधान परिषदेच्या निवडणुकीत 3रा उमेदवार देण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अर्ज भरल्यास शिवसेना 3रा उमेदवार देणार। ठाकरे फडणवीस कथित भेटीच्या चर्चांमुळे शिंदे दुखावल्याची चर्चा। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती। पक्ष विलीन करण्यास प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक। भाजपची विधान परिषदेची यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार। मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधील उमेदवारांना संधी दिली जाणार। भाजपच्या कोटात विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी। युद्धबंदीसाठी इराणसोबतच्या वाटाघाटीतून बाहेर पडण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। इराणने अटी मान्य केल्या नाही तर अमेरिका पुन्हा एकदा लष्करी कारवाईच्या तयारीत। युद्ध पुन्हा भडकण्याची भीती। Thank you.